मी जमीन सोडवण्यासाठी हो तर म्हणालोय, पण मी पैसे देईन का? एक वेळ हा देवीसिंग हातातून बाई सोडेल, पण पैसा कधीच नाही सोडणार. गोपाळजी येऊ? अरे या ना, या. चप्पल राहू द्या, या. ओके. या या या. गोपाळजी, तुमच्या हातात कला आहे हो. हो, कला कसली? वरच्याचा आशीर्वाद, दुसरं काय. आपण आपलं काम करत राहायचं प्रामाणिकपणे, कष्ट करत राहायचं, फळाची अपेक्षा काय करायची नाही. बोलत काय बसलोय? बसा घे, हे घ्या. हो, बसा बसा बसा. माफ करा, एकच स्टूल आहे, नाहीतर तुम्हाला पण दिला असता. चहा घेणार? घ्याच. ए लकी, 2 कडक. हा. गोपाळ, कामात आहेस का? मला तुझ्याकडे काम होत. ही कोण आहे? ह्या आर्या मॅडम आहेत, आपल्याच गावातल्या आहेत. खरं तर इतके दिवस गावात राहत नव्हत्या, मुंबईला होत्या. आता परत आल्यात. त्यांना काहीतरी बिझनेस करायचा, तो तुपाचा बिझनेस करायचा आहे. काय सांगतोस? खरंच? तुम्ही बाई असून बिझनेस करणार आहे? का एक बाई बिझनेस करू शकत नाही का? नाही, करू शकते ना, खूप छान करू शकते. पण काय, गावातल्या लोकांचा यावर विश्वास नाही. माझा पण व्यवसाय, अंडरगार्मेंटचं दुकान आहे माझं. म्हणजे माझ्या वडिलांनी टाकलंय, पण मी सांभाळते. वाह, छान आहे की. वय, मी छानच आहे. तशी गावातली सगळी पोरं माझ्या मागे लागली होती लग्नासाठी, पण माधुरी, अगं आर्या मॅडमचं काहीतरी महत्वाचं काम आहे, ते काम घेऊन आलेत माझ्याकडे. अरे मॅडम बोला, काय काम आहे? ए गोपाळ, अरे काम काय होत राहतील. त्याच्या आधी 2 स्पेशल घंटा चाय प्या. ए थँक्यू दादा. पाहुणे, थँक्यू. माधुरे, तुला देऊ का चहा? निघ ना.